नमस्कार मित्रांनो, तर आपल्या या ज्योती पाटील ब्लॉगच्या तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते। लागले माझ्या इकडे ही बघा रेश दिसते का तुम्हाला? मेकअप करायच्या टायमालाच लागलं होतं, त्यामुळे थोडंसं वेगळं दिसतं आज। चला तर आपण पुन्हा निळजे महोत्सवला आलेलो आहोत, लोढा पलावा निळजे महोत्सवला। आज मी ते का आले ते तुम्हाला सांगते, कारण इकडे येणार आहेत आपले आगरी कोळी समाजातले एक म्हणजे त्यांच्याबद्दल सांगण्यापेक्षा तुम्हाला मी त्यांना भेटवणारच आहे, कारण तुम्हाला मी आता सांगितलं ना तर तुम्ही पुढे बघणार नाही ब्लॉग। खास करून एवढ्या लांबून इकडे येणार आहेत ते, आणि त्यासाठी आपल्याला त्यांना भेटायचं आहे। तर मी तुम्हाला दाखवणार, तर ब्लॉग पूर्ण बघा। आणि आईचं गाणं ऐकल्यावर त्यांचं जसं अंगात येतं ना ते बोलतात, तर तुम्हाला कळेलच त्यांचं गाणं बघितल्याच्यानंतर आतमध्ये गेल्यावरती। तर कोण येणार आहेत, कोणत्यासाठी खास मी इकडे आली आहे हे तुम्ही बघत राहा। आणि माझं लागलं आहे, मी याची जे प्लॅस्टर केलं आहे मेकअपचा म्हणून दिसत नाही। तर कोणी माझ्या नवऱ्याने मारले का, आपण विचारूया नवऱ्याला। हो, तर मिस्टर पण आहेत इकडे। आज हे बघा दिसतंय इथे माझं थोडंसं लागलेलं आहे। कोणी मारलं? ती मारलं का? हो नाही, माझा नवरा मला मारत नाही कधी, ते माझं लागलं आहे, माझ्या हाताने मला लागलेलं आहे। तर चला आपण आतमध्ये जाऊया। सेमिनार पण आहे। अरे वा, चालू आहे का? कशात एक एक बसलात का? कशात बरेच का तुम्ही? आज वेगळ्या रूपामध्ये थांबा जरा। छान दिसते, सगळं छान दिसत आहेत। सगळ्यांची खूप तयारी चालू आहे, आता मेकअप चालू आहे तिकडे। खूप छान लुक केलेला आहे, मस्त दिसते। इकडे पण आहे आणि इथे सुद्धा चालू आहे, अजून तिकडे सुद्धा सगळेजण कानाकोपऱ्यामध्ये मेकअप आर्टिस्ट गेलेले आहेत, छान दिसत आहेत। तर गाईस चला, इथे कार्यक्रम आज डान्सचा पण आहे, इथे डान्स करण्यासाठी सगळेजण सज्ज झाले। कालच्या आणि आजच्यामध्ये खूप फरक आहे कार्यक्रममध्ये। काल आपण इथे उमेशचा खेळ खेळला होतो, आणि थोड्याच वेळात ज्यांच्यासाठी आपण इथे मी आले त्यांना मी तुम्हाला दाखवेन। आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो। आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो। शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई ना मुझसा दलेर प्यारो। शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई ना मुझसा दलेर प्यारो। सच सच तर ज्या गोष्टीसाठी मी इथे आज आले ते म्हणजे मकरंद बनकोटकर दिसतंय माझं इथं अजून। तर मकरंद बनकोटकर म्हणजे जे आपले तुम्ही बघितलं भरपूर अशी त्यांनी आईची गाणी बोललेली आहेत, खूप व्हायरल झालेली आहेत। तर ते आलेत, त्यांनाच मी त्यांच्यासाठीच खास करून मी इकडे आलेली आहे। तर तुम्हाला मी भेटवते आज आपल्या चॅनलमध्ये पहिल्यांदाच। गाईज हे आहेत मकरंद बनकोटकर दादा, जे एवढ्या लांब न आलेले आहेत। आतमध्ये गेले ओळख करीनच तुमची, पण आतमध्ये खूप आवाज आहेत। दादा तुम्ही कुठून आलात पहिले सांगा? मी मुरुड जंजिराला राहतो, राजपुरी कोलीवाडा गावचा, आणि मी पेणमध्ये होतो कामाला। पेणवरून मी दुपारी हमरापूर स्टेशन 2च्या ट्रेनला निघालो तो भिवंडी कांबे कोलीवाडा म्हणून, तिथं आज आईचा स्थापना होती, स्थापना होती। त्याचा ते कार्यक्रम होता आपल्या पारंपरिक गीताचा, ते कार्यक्रम उरकलाय आणि आम्ही तसं ते ओळावा गाडी केली आणि इकडं म्हणजे भेट दिलेली आहे। पूर्ण दिवसभर त्यांनी काम केले, अशीच आम्ही पण मेहनत करतो, अशीच तुम्ही पण करताय, खूप पुढे जाल आणि माझी इच्छा आहे। चला आपण आता, हे माझे मिस्टर आहेत, तर चला आपण आतमध्ये जाऊया।
चला दादा. ज्यांच्याकडनं ऐकायला भेटेल. मी ज्योतीकडे माईक सुपूर्द करते. धन्यवाद अनुराधा. मग निलजेकर, कालची आठवण ऐकली ना तुम्हाला? मला वाटतं कालचं कोणच आलं नाही. तर आपल्या इथे आगरी कोळी बोलायला गेलं तर एकविराई आपली मानाची आहेच, खंडोबाराई आहे. पण आज आपल्या इथे जे एक आर्टिस्ट आले आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगायचं, अत्यंत साधे भोळे असे आहेत ते, पण त्यांचा आवाज एवढा दमदार आहे ना का तुम्ही उभे आहात ना तुमच्या अंगाला काटे मारणार असे आपले मकरंद दादा आहेत, जे खूप लांबून आले इकडे आपल्यासाठी भेट देण्यासाठी. मी दादांना विनंती करते, दादा तुम्ही स्टेजवर या, म्हणजे तुम्हालाही कळेल का त्यांचा आवाज काय आहे ते. आणि नवीनच आवाज आहे, तुम्ही सगळ्यांनी त्यांना खूप साथ द्या अशी माझी इच्छा आहे. जे लोढा पलाव महोत्सव मध्ये त्यांना इथे बोलून त्यांचा सत्कार करावा. त्या अगोदर मी दादांना एक विनंती करते तर तुम्ही आई एकविराला एक साथ घाला, म्हणजे ही जी पब्लिक जी बघते ना त्यांच्या पण चेहऱ्यावर हसू आलं पाहिजे. जय एकविरा मंडळी, सर्वांना माझा नमस्कार आहे. आणि आपल्या ज्योतिताई त्यांचं तर मी खूप खूप ऋणी आहे. आणि आपले धर्मवीर फाउंडेशन महेंद्र धर्मा पाटील यांचं पण मी खूप खूप मनापासून ऋणी आहे. चला तर आपले कितीतरी फॅन होऊन गेलेले आहेत त्या माऊलीच्या कृपेने. जो हा काय मला आवाज दिलेला आहे त्या स्वतः साक्षात त्या आदिमाया शिवशक्ती पार्वती रेणुका गंगा पार्वती त्या माऊलीने माझ्या कंठाला फोडणी दिलेली आहे. आणि तो आवाज ती काढते, ती स्वतः काढून घेत. आय तू मायाचा सागर ग, आय तू दयाचा पाजर ग, आय तू आग्र्यांची कोल्यांची ग, आग्र्यांची कोल्यांची गाय तू पुडवाच्या चांदा वाणी गाय तू चांदाच्या पुडवानी गाय तू गोजिरी साजिरी ग, गोजिरी साजिरी गाय तू गोजिरी साजिरी ग, गोजिरी साजिरी गाय माझी गालामध्ये असली गाय माझी गालामध्ये असली नाही माझी केलायाला गाली ग, डोलायाला गाली आय माझी नाचायाला गाली ग, केलायाला गाली आय माऊलीचा एकविराईचा. कसा वाटला? खूपच छान. मी महेंद्र दादांना विनंती करेल की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. मला तर आवाज खूप आवडला. तुम्हाला कसा वाटला आवाज? जोरात बोला मग. आवडला ना? वाटलं का एकविराईच्या पायथ्याशी गाऊन आलं? दादा खूप छान असा आवाज आहे तुमचा. आम्ही तुमचा व्हिडिओ बघतो, आम्ही तुमचे फॅन्स आहोत. आणि खरंच असेच तुम्ही पुढे जा आणि प्रगती करा. आणि आम्हालाही असे गाणी नवीन नवीन ऐकायला तुमच्याकडनं खूप आवडेल. मी महेंद्र दादांना विनंती करते की त्यांनी एक त्यांना मायेची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करा. शब्दाला मान देऊन आलात त्याबद्दल मकरंद दादा मी तुमची खूप ऋणी आहे. तसेच या कार्यक्रमाचे आयोजक महेंद्र दादा पाटील यांच्याकडनं एक मायेची शाल तसेच सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत दादांसाठी. आणि एकदा बोला माझ्या मागे, आई एकविरा माते की, आई एकविरा माते की. दादा कसं वाटलं तुम्हाला? खूप भारी वाटलं. कधी असं आपण कुठल्या कार्यक्रमासाठी गेलेलो नव्हतो, पण आता त्या माऊलीच्या कृपा आशीर्वादाने ताई तर भेटल्यात, पण आता दादांच्या हातून पण सत्कार केलेला आहे. तर आता त्या माऊलीलाच माहिती, ती माऊली आपली एवढी मायालू दयालू असतं. गाय माझी मायाचा सागर, गाय माझी दयाचा पाजर, कारण ती मायेने भरलेली आहे. जसा मायेने आभाळ भरतं
तशी ती दयेच्या सागरासारखी आहे. सागर दयेने भरलेला आहे माऊलीचं. त्या गोय तू बोल्या ये लेकरांची, गोय तू बोल्या ये भगतांची. तसंच आपलं महेंद्र दादा येऊन त्यांच्या हातून माझा सत्कार केलेला आहे. माझं तेवढं नशीब आहे. आणि त्या माऊलीच्या पण मनात इच्छा होती की खूप मोठ्या माणसांच्या हातून मकरंदचा सत्कार होईल. तिच्या पण मनात इच्छा होती. एवढी आपली माय माऊली ती मायेने भरलेली आहे. एवढं तत्व तिचं आहे ना की या कलियुगात कोण देवाला मानत नाही. आणि म्हणतात की देव दिसत नाही तर देव नाही. देव दिसण्यासाठी नाही आहे. देव दिसण्यासाठी नाही आहे. देव अनुभवायसाठी आहे आणि अनुभव करून घेण्यासाठी आहे. देव आपल्या अंतःकरणातच आहे. जेव्हा जेव्हा ती माऊली जेव्हा मी त्या माऊलीचे गुण गात असतं तेव्हा खूप खूप लाखो अशी लोक आहेत की त्यांच्या अंगाला काटा मारतं. मला तेवढंच पाहिजे, माऊलीला सांगितलंय तेवढंच पाहिजे की तुझ्या जी भक्तीची प्रत्येकाच्या मनामध्ये आस बसलेली आहे ना, ती जर ती तुझ्या भक्तांच्या मुखात दिसत असेल, चेहऱ्यावर दिसत असेल, त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू दिसत असेल तर तेच मला तेवढंच पाहिजे. मला दुसरं काही नको. बोलता येत ना की या कलियुगात देव नाही. देव आहे, अंतःकरणात बसलेला आहे. ती माऊली अंतःकरणात बसलेली आहे. आता साक्षात ती डोंगरात गोय तू डोंगराचे माथ्याची, गोय तू कारल्या डोंगराची, कारल्या डोंगराची, गो येऊन बसली हृदयात, गो येऊन बसली हृदयात, गो बसली भोल्या भगतांच्या, ग लारुक्य भगतांच्या. म्हणून प्रत्येकाच्या हृदयात ती माऊली बसलेली आहे. जेव्हा जेव्हा मी तिचं गुण गातो तिच्या आशीर्वादाने, तेव्हा कोणाचं मन भरून येतं, तो कोणाच्या आनंदाश्रू बाहेर येत असतात, कोणाचं तर काटा मारतं अंगाला, कोणतं साक्षात माऊलीची शक्ती असतं, देण असतं, अंगात वारे खेळले जातात. हे खूप काही बघायला भेटतं की माऊली तू दाखवून देतेस की तुझी भक्ती, की तुझी शक्ती प्रत्येकाच्या अंतःकरणात दडलेली आहे. आणि जेव्हा जेव्हा तू माझ्याकडून गुण गाऊन घेतोस तेव्हा अक्षरशः मी स्वतः पाहिलेले आहे की ती भक्ती भावना तुझ्या भक्तांच्या तोंडान मुखातून ऐकायला भेटतं. आणि समोर आम्ही अक्षरशः पाहिलेलं पण प्रत्येकाच्या अंगावर काटा मारतो तो. एवढा माऊलीचा आहे. म्हणून आता जो जगलाय त्यानेच हा कार्यक्रम बघलाय. आजचा दिवस करणारी करून घेणारी रात्रीचा दिवस आहे. काली रात मरणाची चालली आहे. आणि तसंच त्या माऊलीच्या पण मनात होता की या विभागात आपण तर खूप, मी मुरुड जंजिरा, राहणार राजपुरी कोलीवाडा, पेणमध्ये मी कामाला असतो. तर ताईंचा मॅसेज वगैरे आला होता की तुम्ही कुठं राहतात, म्हणून मी मुरुड जंजिरा. ताई मला बोललं की तुम्ही खूप लांब राहता. हो बोलू खूप. तर ते बोलले तुमचे व्हिडिओ इकडे व्हायरल होतात. आईची कृपा की तिच्या पण मनात आहे की माझे गायलेले गुण माझ्या भक्तांच्या पर्यंत पोचलेच पाहिजे. आणि माझ्या भक्तांच्या मना अंतःकरणात ते काय माझी भक्ती दडलेली आहे ती अंतःकरणातून बाहेर आली पाहिजे. एवढंच माऊलीचं आहे. महेंद्र आय तुझा लारू का बघत, गोय तुझा लारू का बघत, भगत महेंद्र ये नावाचा, ग महेंद्र ये नावाचा, ग येत कारल्याच्या डोंगरानू, ग येत कारल्याच्या डोंगरानू, आय तुझ्या पायाऱ्या चढाला, ग पायाऱ्या चढाला, येत आय तुझ्या दर्शनाला, ग आय तुझ्या दर्शनाला. खूप खूप धन्यवाद दादा, तुम्ही इथे आलात. एकदा दादासाठी जोरदार टाळ्या वाजवा. थँक्यू सो मच. तुम्हाला सगळ्यांना आवडला ना आवाज? जातील खूप पुढे. धन्यवाद. परंगाऱ्याचा जेजुरी गडाच्या कंडुमालसाचा, भावाचं नाव काय? अर्चन. अलद लावा याचे बावार मकरन बावा, अर्चद बावाला अलद लावा, पाच्या बोटान
दोन ये हातान भावाची हलद करावो. दादा मस्त आवाज आहे. आता असं वाटलं मी हल्लीच आहोत अजून हल्लं बहिणी ग काय नाव याचे बहिणी ग निरुद्ध बहिणी हर्षद भावाला हलद लावाओ. पाच्या बोटान दोन ये हातान भावाची हलद करावो. बोलवा बोलवा हर्षदच्या ज्योती बहिणीला न हर्षद भावाला हलद लावायला हलदीन भरला रूप रंगार्याचा जेजुरी गडाच्या कनुमाल साचा. मस्त मस्त खरंच पूर्ण निलजेगाव दणाणलाय नुसता आवाज. आणि मी तर माझा तरी आवाज कमी झाला का तिथं ऑर्डर झाली ना ते जाम लोक नाचली तिथं कांबलेगावला. तरी खूप छान वाटलं तुम्ही इथे आलात, माझा मान ठेवून आलात आणि अजून खूप पुढे जायची आमची इच्छा आहे. आणि अनुराधा तुला माहितीये का जशी आपण दोघी मेहनत करतोय ना तशी ते करतोय. आज सकाळपासून ते बाहेर आहेत आणि त्यांच्या ह्याच्यावरून समजतं किती मेहनत. खूप पुढे जाल जसं आम्ही पण स्ट्रगल केले तुम्ही पण कराल. अजून खूप आहे. 20 तारखेला ऑर्डर आहे, 19 तारखेला हल्दीची ऑर्डर आहे, परत 21 तारखेला हल्दी जवळ जायचं आहे. हा फुल बुक आहे दादा, फुल बुक आहे. तर काही आता दादा निघतायत आणि आपण पण निघूया. त्या अगोदर इथे सेमिनारचा काही कार्यक्रम आहे तो पण तुम्हाला दाखवते. आता इकडे बरी दिसते, तिथे सगळ्या लाईटीच्या उजेडाने वाट लावून ठेवली होती. तर चला दादाला पहिले सोडते बाहेर. मकरंद दादाचे फॅन भेटतायत. चला तर आपण चाललो. चला गाईस तर मी पण घरी निघते. माझ्या डोक्याला लागल्यामुळे अख्ख्या ब्लॉग मध्ये मी एकच सांगते डोक्याला लागले आणि ते दुखतोय जरासा. त्यामुळे आपण घरी निघूया आणि मध्ये आपण दादांना सोडूया. मग दादा घरी जातील. खरं तर खूप लेट झालाय त्यांना, पण काय नाही जेवढी स्ट्रगल तेवढी मेहनत कराल तेवढा लवकर लवकर पुढे झालाय ना. ते तर खरं आहे. आणि खरंच खूप छान आवाज आहे दादांचा. मला तर खरंच परीक्षा घेत असते. चला आता तुम्ही भेटणं म्हणजे काही साहजिकच नाही. मोतियाची माल ती माऊलीने जपून ठेवलेली आहे ना, विणून ठेवलेली आहे. एक 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 मोती मोती मोतीची माल ती तुझी मोतियाची मालू ग मोतियाची मालू ग माल बघतानी रोविली गो माल बघतानी रोविली गो माल चमचम ये चमकिली गो चमचम ये चमकिली. दादांचं एक सांगू का, आताचे जेवढे पण सिंगर आहेत ना त्यांना आम्ही सांगितलं ना का एक गाणं बोला, नाही आज आवाज ठीक नाही नको नको, पण ते क्षणाला गाणं बोलताय आणि कुठलंही त्यांनी असं ठेवलेलं नाही मनामध्ये का हे बोलायचं हे बोलायचं आहे. बरोबर आणि दम पण नाही लागला. आवाज ऐकून मी शॉक झालेली आवाज ऐकून. अक्षरशः ती माऊलीला जर रूप बघितलं ना, रूप गो तुझं रूप किती सुंदर गो तुझं रूप किती सुंदर गो दिसतय गोजिरे साजिरी ग गोजिरी साजिरी. बायच्या डोक्यात वेणी असत गो येनी गुलाबाची गातिली गो येनी गुलाबाची गातिली गो येनी मोगऱ्याच्या फुलाची ग शेवंतीच्या फुलाची ग येनी सोनचाफ्याच्या फुलाची ग येनी जायजुईच्या फुलांची गो येनी डोईला शोभली ग डोईला शोभली. मी खरंच एवढी मोठी फॅन झाले. आजपर्यंत ज्योती पाटीलचा आवाज मी बोलायची, माझा आवाज मोठा आहे असं नाहीये, दादांचा आहे. त्यांना माईकची पण गरज नाहीये. खरंच मस्त वाटलं भेटून आणि आम्ही पुन्हा पण भेटू. आई एक वेळची असेल आपण पुन्हा भेटूया नक्कीच. आणि सांगा कसं वाटलं तुम्ही इतके लाभ तुम्ही इतके लाभ आणि मी कुठं, तरी पण ती बोलतात मोतियाची माल ती कशी रोवली त्या माऊलीलाच माहिती. तुम्हाला कसं वाटलं त्यांना भेटून? आवाज कसा आहे त्यांचा खरं सांगा. आपण खूप सिंगरांना भेटतो. मी असं सगळ्यांना नाव नाही ठेवत, सगळे माझे फ्रेंड आहेत असं नाहीये. 20 वर्षापूर्वी जायचो एकविरीला, 20 वर्षाच्या अगोदर. त्यावेळेचा आवाज आहे, जुना आवाज आहे, जुना आवाज आहे, जुनं सोनं. आज सांगू ही जी गाणी आहे माऊलीची ती काय कोणाकडे पाठांतर करून कोणी घेतली नाही. आपली आयोच्या 3-4 पिढ्या निघून गेल्या आहेत या महाराष्ट्रात. मला
मला एक सांगा, तुम्हाला हे कसं काय अचानक, म्हणजे आता एवढे दिवस म्हणजे पहिल्यापासून बोलताय का तुम्ही? आता सांगते स्टोरी. हा. आता निघाला विषय आयोच्या आयो म्हणजे आईंची आई. जेव्हा आपली माऊली कारल्यात निघाली तेव्हापासून त्याच्या पुढं ते नंतर आपल्या बोल्या भक्त जसे दर्शन करायला लागले, दर्शन म्हणून बोलतोय या महाराष्ट्रात आली गाणी आता धाकानी माका सगळा निघून जात निघून. पण एवढ्यात मी पारंपरिक गाणी गात असतं. मी म्हणजे हा माझा अहंकार आहे की माऊली बरोबर गात घेऊन असतं, बरोबर काढतं शब्द कुठून काढतं, कशी काढतं, त्या माऊलीचा सत्व तिलाच माहिती, तिने दिलेला सत्व. माझ्या चॅनल मध्ये तुम्ही आलात आणि तुमचा आवाज ऐकलात ना, खरंच आज आता इकडे जेवढे पण आमचे बघतील त्यांना पण कळलं पाहिजे खरंच जुनी गाणी काय आहेत ते. पूर्वी जायचं तेव्हा ही आवाज ऐकायचा मी स्वतः. आता ते मग विचार करा, या महाराष्ट्रात गाण्यांना सुरुवात मला असं वाटतंय ना, त्या माऊलीच्या कृपेने असं वाटतंय की या महाराष्ट्रात या गाण्यांना जेव्हा सुरुवात झाली ती या माऊलीच्या पारंपरिक गीतांनी सुरुवात झाली. खरं जुना तो कायमचा सोना पिवळा परल, पण तो जुना 100 महाराजांच्या काळातला गाणी आम्ही ऐकायचो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ही गाणी आलेली आहेत. त्यावेळेला आपलं ते तेव्हा मावलं होतं त्या काळची गाणी आहेत. मग आता ही गाणी कशी आमची आजी गायची, आपल्या गावाचे नाही, हीच गावाचे डोंगरात आपला जे गावातून सुटतील ते पुरा चैत्र पूर्ण 3-4 दिवस यात्रा करून येतील तेव्हा ते कुठे घरी येऊन शांत असं. ते मग कसं मी लहानपणापासून आजी बोलायची, मग ते ऐकायचा. मगाशी मी शब्द बोललो की माऊली हृदयात असावी लागतं. या कलियुगात 2 आहेत, एक अंतरात राक्षस पण बसलेला आहे आणि माऊली पण बसलेली आहे, परमेश्वर बसलेला आहे. तुम्ही कोण आहे त्यांचे? आपल्याला ते माझा या इकडे म्हणून कधी वर्ष आहे, कोण आहेत म्हणून विचारलं. नाही खरंच मस्त आहे, नाही मस्त तुम्ही करताय. आता खरं तर त्यांना लेट झालंय तर आपण भरपूर बोललो असतो आणि मला वाटतं दादांचं पण मन भरत नाही बोलून. खरंच आमच्यासारखे हौशी आहेत पण खूप उशीर झालेला आहे. त्यांना वडाळ्याला जायचं आणि आता वाजले 9:30-10 वाजायला आले, 10 वाजलेत ना. तर लवकर आम्ही निघूया. दादा पुन्हा आपण भेटूया आणि परत थँक्यू सो मच, तुम्ही आला तिथे माझा मान देऊन आणि माझ्या चॅनल मध्ये पण दिसला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आई एकदा तुमच्या पाठीशी सदैव तुम्ही पुढे जा, खूप पुढे जा, खूप पुढे जा आणि लवकर तुमचं स्वतःचं गाणं येऊ द्या आणि गाण्याला पहिले मला ते सांगा का आलं माझं गाणं ताई म्हणून. हा नक्कीच, चला.